पेट्रोल टाकून आपण सरळ निघू थेट महाबळेश्वरला. आता जरा आदित्यला फोटोशूट करायचं थोडंसं. आदित्य भाऊला शूट करू आपण आणि पुढं जाऊ महाबळेश्वरला. सनसेटचं शूट करायचं आता. आणि आपला ब्लॉग सजवला दुसऱ्यानंतर येतो. सो लक्ष ठेवा. रोहित चिकणे भेटलेत आपल्याला, पेट्रोल टाकायला आलेत. महाबळेश्वर असंच फेस्टिवल आहे ना. सो गाईज आता आम्ही पेट्रोल टाकून पण निघा. आपल्याला अजून 45 आहे तो एक तास लागेल आपल्याला. तर हे बघा अजून किती किलोमीटर आहे, 30 किलोमीटर महाबळेश्वर. आदित्यला गाडी जाणार बॅगचे नॉट ठेवणारे सगळे बॅग्स. आणि बॅग मार्केटात जायचं, चहा पाणी घ्यायचं. रात्रीचं मेन महोत्सव आहे. सो बघा तुम्ही एन्जॉय करा. आणि आवडला तर तुम्ही इथं या. 2 ते 4 पर्यंत आहे महाबळेश्वर महोत्सव. सो तुम्ही पण नक्की या. मला मी क्रेझी सनसेट दाखवतो, बाईकवरून दाखवतो. आम्ही थोडे दाखवतो. मला मागं सनसेट दिसतोय ना, हे बघा सनसेट. आणि हा व्ह्यू खतरनाक एकदम. जरा झाडं आली आहेत, तुम्हाला दाखवतो सनसेट. सनसेटसाठी मेन आदित्य आलाय, हे बघा. वाटतं की नाही कडक एकदम सनसेट. क्रेझी सनसेट आहे की नाही. सनसेट बघा, बघा. वाजले नाही 7:05 आहेत तरी आज इकडे सनसेट नाही झाला. आणि व्ह्यू पण लय भारी इकडे चालली. आता आपल्याला अजून थोडं 15 ते 20 मिनटं लागतील पोहोचायला महाबळेश्वरला. आज आपण हेअरकट करून आलो. 15-20 मिनटात पोहोचल्यानंतर पहिले आपण जाणार आहे चहा पिण्यासाठी. महाबळेश्वरला फेमस चहा, तिथं आपण चहा पिऊ. जायचं झाल्यानंतर आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. आता आपण डायरेक्ट आलो, थोडं जवळच आलो महाबळेश्वरच्या. हां कुठेतरी आलो आहे आपण. नंतर आपण 10 मिनटात महाबळेश्वरमध्ये टच. हवा काय सुटली आहे बघा. फायनली आपण महाबळेश्वरला पोहोचलो. एकदम जमलो. सून पडलेस तो एकदम. स्वतः इथं चहा पिऊ आणि आपल्या रूमवर जाऊ. पुढं कंटिन्यू करू आपला ब्लॉग. आहे बघा आपला फेवरेट स्पॉट आहे चहाचा. मेन महाबळेश्वर मार्केटनं आला तिकडनं सरळ आलं की इकडे चायचा स्पॉट आहे आपला. काय जातं आपल्या इकडनं चहा पिऊन झाला आहे मस्त आहे की लय भारी लागते इकडचं चहा. आणि इकडनं आता चाललं आपण डायरेक्ट रूमवरती जाऊन जरा फ्रेश होऊ. आणि फ्रेश झाल्यानंतर परत बाहेर लगेच निघायचं ना बाहेर. वाट बघायची तर लगेच आपण बाहेर पडू. इकडनं चाललं आहे बघा चहाचा स्पॉट आपला. लक्षात ठेवा इथं नक्की या, कारण लय भारी चहा भेटते. तुम्हाला भारी भारी स्पॉट पण सांगतो की तुम्ही महाबळेश्वरमध्ये ट्राय करा. सो तुम्हाला आलं की डायरेक्ट तुम्ही तिथे आला आणि बस काय भेटेल तुम्हाला ऑन दी स्पॉट. तुम्हाला शोधायची गरज लागणार नाही. काय पण बोलते आदित्य, सोडा इग्नोर करा ते. सो इकडनं आता रूमवर जाऊ फ्रेश होऊ. चला पोचलोय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये बघा मार्केट फुल सजवलं आहे. फुल म्हणजे फुल आहे बघा. बस स्टँड अख्खा महाबळेश्वर एकदम क्लीन केलं आहे. हे बघा इकडनं आपलं जायचं मेन मार्केटला. आणि आता आपण चाललो इकडनं रूमवर. हे बघा वरचं बघा गेलं की नाही भारी. सो गाईज आता आपण फ्रेश झालो आणि आता आपण जेवण करायला. हे बघा मस्त की काकीने बिर्याणी केली आपल्यासाठी. स्वतः बिर्याणी खाऊ आणि आपण डायरेक्ट जाऊ महाबळेश्वरला. आपल्यासोबत आपला आदित्य गायकवाड आहे. सो आपण ट्राय करू, फटाफट खाऊ आणि फटाफट जाऊ आपण डायरेक्ट महाबळेश्वरला. आणि पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. जर आपण खाण्यावर फोकस करू. चला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.
स्टेट येऊन काय आता आपलं जेवण करून झाले. आता आपण चाललो डायरेक्ट महाबळेश्वरला. आता रूम सोडू आणि डायरेक्ट निघू. आदित्यने लय उशीर केलाय रूमवरती आणि आता फटाफट आता आवरतोय आम्ही कारण लेट झालंय. आणि आज एकनाथ शिंदे पण आलेत. एकनाथ शिंदे आमचे गावकरी आलेत. सो आपण त्यांना भेटायला जाऊ, हाय बी करू, जरा ओळख पाडू आपली जरा मोठी वाली. सो चला निघू आता बाहेर. शर्ट मस्त वाटतं ना गाईज. चला बघा, हा बघा ब्लॉगिंग चालली इथं आणि आपला आउटफिट चेक. हे बघा महाबळेश्वर काय सजवलंय. आणि आता ऍक्च्युली आदित्यचा भाऊ येतोय, तो आपल्याला फिरवणार आहे. तर आता त्याच्यासोबत आपण जाऊ आणि मार्केट लय भारी सजवलंय बघा. आणि आपण आता बाईकवर फिरतोय आणि बघू आता कुठं फिरण्यासारखं काय काय इकडे. कारण इकडे फुल पोलिसांचे नाकाबंदी झाली आहे बिकॉज एकनाथ शिंदे आलेत. सो आणि इथं आदित्यचा भाव आहे की इकडे कुठेतरी आलाय. सो त्याला आपण घेऊ आणि तो आपल्याला फिरवणार आहे. सो आपण पुढचं बघू आता. आदित्यचा भाऊ आता इथं काय माहिती पूनम चौकात तो ये बोलला मला आला नाही वाटतं. हे आहे ब्लॉगर बोलते, मला ब्लॉगर बोलते. ओके त्याला आता गाडी चालवणार, मला तर काढू माझ्या येत नाही रे गाडी चालवला. सो गाईज आता आपण आलोय गोल्फ ग्राउंडला. रात्रीचे बघायला काय इकडे स्पेशल आहे बघा. इकडे फुल डेकोरेशन केलंय. डेकोरेशन तर इतकं भारी केलंय महाबळेश्वरमध्ये की गाडी शब्द नाहीत. आणि आज आमचं मेन काय झालं होतं, आम्ही लेट झालो थोडं. सो आमचं वेर्ना लेकचं कॅन्सल झालं. सो आय गेस आम्ही उद्या परत येऊ इकडे. सो आपण ह्याच्या सिरीज बनवू. इफ उद्या आलो तर सिरीज 1 ऑफ महाबळेश्वर असं काहीतरी नाव टाकू. सो तरीपर्यंत आपण तुम्ही हे बघा. आय गेस लय भारी गेले इकडे. खरं तर तुम्ही नक्की या. हा ब्लॉग बघत असेल तर नक्की, कारण फर्स्ट टाइम झाले महाबळेश्वरमध्ये हे. सो तुम्हाला गरजेचं आहे इकडे येण्यासाठी. आणि तिकडनं एंट्री आतमध्ये आपला आधीच गायकवाड पण आलेत. सो इकडे आपण काय बघू आता पुढचं. इकडे आहे की छोटे डान्स अँड ऑल चालले होते बघा. मेन ना इकडे लय धूळ आहे. मस्त गेलंय बे इकडे गाईस. हे बघा लाईव्ह परफॉर्मन्स चाललाय. वाटतंय ना गाईस. मस्त वाटतं ना इकडे. आदित्य मग ब्लॉक करतोय. आपण जाऊ पुढे आणि बसू जरा. सो गाईज आता आपण आलोय राजस्थान टेंट इज समथिंग इकडे बांधलेले. सो आपण ते बघायला आलोय. सो आपण बघू इकडे की कसे बांधलेत, आर्किटेक्चर अँड ऑल बघू. आणि कोण लोकल भेटलं की आपण त्याला इन्फॉर्मेशन विचारू की अबाउट ऑल कसं आहे सगळं. सिक्युरिटी चेकिंग. सिक्युरिटी चेकिंग येतं. हे बघा इकडे आहे गेस इकडे एंट्री नाहीये. सो एक तर राऊंड मारण्यासाठी आपण ह्या साईडला आलोय. हे बघा सो ते काय राजस्थान टेंट मस्त आणलं इकडे. हे बघा मून बघायला दुर्बीन. त्यांचा माणूस वाटतं.
सो आता टेंट्सच्या मधल्या ग्राउंडमध्ये फिरतोय आपण. साईडला बघा सगळे टेंट्स बांधलेत आणि मेन राजस्थान कल्चरवर डिपेंड आहे. मस्त थंड वातावरण आहे. सो चलो बघत राहा, एन्जॉय करा. सो गाईज मला एक डाऊट आहे की मी काय काय इम्प्रूव्हमेंट्स अँड ऑल करू, सांगा नक्की ब्लॉगमध्ये. सो आपण इकडनं आता बाहेर साईडला जाऊ. आदित्यची ब्लॉगिंग पण झाली आहे. आदित्य गायकवाड आपल्याला मस्त ब्लॉग बनवतोय. आदित्यला खुश झाला इकडे, कारण काय माहिती काय झालं, मला ते शो बघायला भेटलं तर म्हणून मी खुश झालो. सो आपण उद्या परत येणार आहे, म्हणून तर खुश झालो. बघायचं का लेझर म्हणून. अरे यार आदित्य दिसतोय याच्यामध्ये. फायनली मून दिसलेला आपल्याला एवढ्या कष्टानंतर. सो गाईज एवढं कष्ट केल्यानंतर आम्हाला फायनली मून दाखवलंय. तुम्हाला पण आय गेस आम्हाला 15 ते 20 मिनिटं ते मून दाखवण्यासाठी लागले. सो इकडने आता आपण बाहेर पडतोय, रिसेप्शन मधनं जाऊ दादा बोलतोय. सो इकडने आपण चाललोय रिसेप्शन मधनं. माहिती घ्यायची का काय सांगतील का? दादा माहिती सांगत होतो टेंटची. हा टेंटची माहिती सांगत होतो. नॉट आपको चाहिए इन्फॉर्मेशन? 2 मिनट 1 मिनट मैं दूं? हाँ मुझे आइडिया नहीं एक्चुअली. क्यूआर है ना, क्यूआर पे स्कैन करके आपको पता चलेगा. अच्छा दादा. फक्त एक फोटो काढून फोटोला स्कॅन होईल ना. हाँ स्कैन करा ना. सो आदित्य आता स्कॅन करतोय समथिंग QR कोड. म्हणजे आपण नंतर व्हिडिओ त्याच्या रेकॉर्ड करू आणि काढूया. सो हे सगळे आपलं बाहेर गेले वाटतं. सो आपण फटाफट निघू बाहेर. क्रॅम्प आला पाहायला चकला. सो गाईज इकडचं गाण्यांचा शो पण संपलेला आहे. बाहेर आलो आम्ही आणि सगळे शो संपत चालले आहेत. आम्ही लय लेट केलं यावेळी. उद्या आपण आलो तर लवकर येऊ आणि शो कॅप्चर करायला करू महाबळेश्वर महोत्सव. सो दमलो जरा, पाय चालून सगळे बघा. सगळे माणसं निघाले बाहेर डायरेक्ट. आदित्य विचारा बोलतो उद्या पण. सो उद्या नक्की येऊ आपण परत आणि एन्जॉय करू ब्लॉग. आणि इकडचं एंट्रन्स भाग असं मस्त गेलंय. फर्स्ट टाइम महाबळेश्वर आलो आणि एक समथिंग न्यू बघितलं आपण. एक्सपिरियन्स इज गुड अबाउट महाबळेश्वर महोत्सव. इट्स सांगू शकत नाही एवढं भारी केलं आहे. सो हा ब्लॉग बघाल आज रात्री अपलोड करीन. सो तुम्हाला यायचं असेल तर 2, 3, 4 पर्यंत आहे हा महाबळेश्वर महोत्सव. सो लवकरात लवकर या. चलो एन्जॉय. तर आपण दुसरा कोणतं स्पॉट नेतात का दादा बघू आपण, नाही तर आपण सर्व आपल्या घरी निघू. तर चलो तिथनं आपण गाड्या काढू आणि निघू आपण पुढच्या स्पॉटवर. और अदरवाईज बघू आपण पुढचं काय होतं ते दाखवतो राहील. सो स्टे ट्यून. सो गाईज आता आपण आलो आहे राणीच्या बागेमध्ये फिरायला. सो राणीची बाग एकदम मस्तच केली आहे. एक्सपिरियन्स करायला तुम्ही इकडे यायला हवं खरंच. एक टू बी ऑनेस्ट लय भारी केलं. फॅमिली घेऊन या महाबळेश्वरला. आणि उद्या सकाळपासून प्रोग्राम असणार आहे. ते बघा लहान पोरांसाठी गार्डनसाठी केले मस्त. पण आहे की नाही कडक एकदम. सो जे ब्लॉग बघतायत त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता प्रोग्राम चालू होणार. 10 ते संध्याकाळी 7-8 पर्यंत असतो. आपण इकडनं सरळ जाऊ. आपण गार्डनमध्ये राऊंड मारू, थोडंफार फिरू आणि पुढं आपण
एक्सप्लोर करू की इथं काय काय फिरण्यासारखं आहे. तर तुम्ही उद्या आले की डायरेक्ट इकडेच या स्पॉट्सवर. आज मी स्पॉट दाखवेल त्या स्पॉटवर या. मेन तो पहिला स्पॉटवर गेलो तिथं. दुसरा गार्डन बघा असं रात्रीचा मस्त वाटते की नाही. आणि उद्या ना हे ते बलूनमध्ये उठतात ते पोरांसाठी गेले. लहान पोरांसाठी तो लहान पोर त्यांनी इकडे या. आणि किड्स एरिया वाटतं. बरं वाटतं ना काहीच. हे बघा एकदम स्मूथ गाणी लावले आहेत. इकडे गार्डन लहान पोरांचं आहे बघा. तसं की लहान पोरं इकडे आहेत. मस्त वाटतं इकडे बघा. लहानपणीची आठवण आली. असं वाटतं रेतीत खेळू. आदेश गायकवाड सगळे इकडे. हे बघा तो इकडनं आता बाहेर निघू आणि कंटिन्यू करू. इकडे तर आपण मला दाखवतो फटाफट फास्ट दाखवतो. सो गाईज आता गार्डन फिरून झाले ना. आता आपण चाललो कुठं? भाकरे स्कूल फूड फेस्टिवलला. फूड फेस्टिवलला चालले झाले तर आपण जरा फ्रीचं खायचं इकडनं बघा आलं. गार्डन बघून झालं. गार्डन तर लय भारी आहे. नक्की जावा तुम्ही. आता इकडनं आलो आम्ही. बघत राहा. एन्जॉय करा. आपण रात्रीच जाणार आहे. सो आणि ब्लॉगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भावांनो. प्लीज सपोर्ट करा. सपोर्ट करणे बघा आलं इकडे. काय जात आपण आलो फूड फेस्टिवलला. बघा सगळं फूड फेस्टिवल या साईडला. हे बघा इकडे आपण काहीतरी ट्राय करू बघू. समथिंग गुड. इकडं कोल्हापुरी आणि जेवणाचा वास तर एकदम खतरनाक येतो. खतरनाक म्हणजे खतरनाक वास येतो जेवणाचा. सो आपण बघू सॅम्पल्स ट्राय करायचे. जे आवडेल ते आपण खायचं. असं बघा असे सॅम्पल्स ठेवलेत. असं घ्यायचं आणि ट्राय करायचं. जे आवडेल ते खायचं. आदित्यचे फ्रेंड्स भेटलेत. सोडून येतो. आदित्यचे फ्रेंड भेटले तर आपण थांबलो जरा. हे बघा मार्केट. सो चलो. आदित्य गेला पुढं. आदित्यचा मागा आपण. इकडनं आता आपण बघू फूड फेस्टिवल काय करतोयस काय नक्की. एवढी मोठी व्हिडिओ काढशील तर कसं झालं. आदित्य जरा झूम काढ. काय व्हिडिओ काढायला येते जरा. किती वेळा शिकवलं की 5x मध्ये काढ व्हिडिओ. उडायचं. सो काय जातं आपण आलो मार्केटमध्ये. हाय तर मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो मी मार्केट कसे डेकोरेट केलं आहे. सो हे बघा सगळ्यावर बटरफ्लायज लावलेत. मी फ्लॅश कमी करतो तुम्हाला समजेल. हे बघा वाटते की नाही खतरनाक. सो इकडनं आता आदित्य फुल ब्लॉगमध्ये फुल 100% देतोय. तर आदित्य जरा माती खातोय. मी काय माती खाल्ली काय माहिती कुठं माती खातोय. लीम जोक्स. मग जरा शब्द जपून वापरा. काय पण ब्लॉगर आहे. इथं आम्ही प्रँक केलेला. बघितलं काहीच मार्केट बघा काय मस्त पैकी डेकोरेट अँड ऑल केलं आहे. आमच्या आदित्य गायकवाडले उदास झालेत. आहे तर काय तर मस्त लागतं. हां पण मस्त लागतं इथं. चाट मस्त लागते इथं.
फ्लावर्स ऑन ऑल डेकोरेशन इज सो गुड गाइस, गुड. आदित्य गायकवाड ब्लॉग चालू केला आहे फायनली. बोल ना तुझी बोल. तर आदित्य गायकवाडचं चॅनल सबस्क्राईब करा नक्की लवकरच. आदित्यला आपण आता हे टिप दिली, काय त्याला बोलतात, शाउट आउट दिलाय. छत्रा घेऊन जाऊया. आणि जॅपनीज आपल्या थीम आहे. पोलादपूर फ्री मध्ये वाटेल. जॅपनीज थीम वर बांधले इकडचे जॅपनीज थीम. इथे हे मस्त तंदुरी. सो काय आम्ही पाणीपुरी खाल्ली. फेमस पाणीपुरी मस्त लागते. ट्राय करा. आपण रूमवर आलो आणि आजचा व्लॉग पण एंड करू. कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मला लवकरच. आणि आपले 2K होऊ दे लवकर. चला.